पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा। एनडीएला पाठिंबा द्यावा की बाहेरून मदत करावी याबाबत मंथन सुरू। पवारांच्या एका बड्या नेत्यावर चर्चेची जबाबदारी, सूत्रांची माहिती। मुंबईत जयंत पाटील आणि विनोद तावडेंमध्ये भेट झाल्याची माहिती, तर दोघांच्या भेटीबाबत माहिती नाही। मात्र कमिटीच्या बैठकीसाठी मी तावडेंना अनेकदा भेटले, सुळेंचं वक्तव्य। महाराष्ट्रात एनडीएमध्ये कुठलाही नवीन पक्ष येणार नाही। पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार आणि खासदारांना तोडण्याचा प्रयत्न नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी चर्चा फेटाळल्या। पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपसोबत चर्चा सुरू। विजय वडेट्टीवारांचा सूचक दावा, तर आम्ही एनडीए सोबत जाणार नाही, या फक्त चर्चा। रोहित पवारांकडून स्पष्ट। मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर। नर्मदा प्रकल्पासंदर्भातील बैठकीत हजेरी। बैठकीत महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय। उत्तर महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा होणार, फडणवीसांची माहिती। मातोश्रीवरच्या आमदारांच्या बैठकीत परभणीचे आमदार राहुल पाटलांची दांडी। घरी कार्यक्रम असल्यामुळे येऊ शकलो नाही असं ठाकरेंना कळवलं, राहुल पाटलांची माहिती। यापूर्वी झालेल्या बैठकीला देखील पाटील अनुपस्थित। राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी उद्धव ठाकरे नागपुरात रामरक्षा आंदोलन करणार। अधिवेशन संपल्यानंतर पुढील आठवड्यात ठाकरेंचं आंदोलन। राज्यभरातील आंदोलनाबाबत आमदारांनी लक्ष घालण्याच्या सूचना। छत्रपती संभाजीनगरमध्ये रमाई घरकुल योजनेत मोठा घोटाळा। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे बोगस रेशन कार्डासह एससीचं बोगस कास्ट सर्टिफिकेट। अंबादास दानवेंचा आरोप। मंत्री शिरसाटांकडून चौकशीचं आश्वासन। कबुतरांमुळे माझ्या आईचा मृत्यू। आई 15 मिनिटं नॉनस्टॉप खोकायची, बेशुद्ध व्हायची। विधानसभेत राम कदम आक्रमक। कबुतरांना नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित करण्याची मागणी, तर सरकारनं याबाबत दखल घेण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या सूचना। कबुतरांमुळे राम कदमांच्या आई गेल्याची गोष्ट खोटी, यात सत्यता असल्यास पुरावे दाखवा। निलेशचंद्र मुनींची मागणी, तर मेडिकल रिपोर्ट देईन पण असा आजार कुणाच्या आईला होऊ नये, राम कदम यांचं भाष्य। पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार। खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। 8 जुलैनंतर राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज। राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता। अद्याप समाधानकारक पाऊस नाही। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन। पुणे जिल्ह्यातील मावळ आणि लोणावळा परिसरात मुसळधार पावसाचं थैमान। लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भीषण भूस्खलन, तर हुडको कॉलनी परिसरातील 250 जणांचं रेस्क्यू। लोणावळ्यात सर्वाधिक पावसाची नोंद। पुण्याच्या स्वारगेट मेट्रो स्थानकाला गळती। शेकडो कोटींचा खर्च करूनही प्रशासनाला बादल्यांचाच आधार। मुसळधार पावसात स्वारगेट मेट्रो स्थानकाची पोलखोल। नाशिककरांवरचं ढगफुटीचं संकट टळलं। अतिवृष्टीचा भोवरा सुरत आणि अकोलेकडे सरकला। पर्जन्यवृष्टी मात्र कायम। अलर्टमुळे शाळा, महाविद्यालये आणि पर्यटन स्थळं बंद। 100 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। रामकुंड परिसरात सुरक्षा रक्षक तैनात। परिसरातील टपऱ्या आणि दुकानं हटवली। पूरजन्य परिस्थितीमुळे प्रशासन सतर्क। रत्नागिरीच्या खेडमधील दहिवलीमध्ये भूस्खलन। शेलार कुटुंबाच्या घरावरती डोंगर कोसळला। 2 महिलांना सुरक्षित बाहेर काढलं। मुलगा आणि वडील अद्यापही ढिगाऱ्याखाली। मदत कार्यादरम्यान एक जेसीबी ढिगाऱ्यात अडकला। इंद्रायणी नदीला महापूर। आळंदीला जोडणारे 4ही पूल पाण्याखाली। वाहतूक पूर्णपणे बंद। माऊलींच्या पालखी सोहळ्यावर पुराचं सावट। मुख्यमंत्र्यांकडून वारकऱ्यांना पुण्यात थांबण्याचं आवाहन। 3 दिवसांपासून वसई जलमय। वसई फाटा, धुमाळनगर, एव्हरशाईनमधील लिंक रोड पाण्याखाली। नागरिक हैराण। पाण्यातून वाट काढताना वाहनधारकांची कसरत। काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात। विरार नालासोपारा परिसर अजूनही पाण्याखालीच। विरार पूर्वेतील डीमार्ट परिसरातील रस्त्यांना तलावाचं स्वरूप। जनजीवन विस्कळीत। रुळावर काही प्रमाणात पाणी। लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर।